गोरेंवर फडणवीसांचा विश्वास प्रचंड वाढला आहे। पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर मोठी नाराजी निर्माण झाली होती। भाजपापासून प्रचंड दुरावल्याचं बोललं जातं। महाराष्ट्र राजकारणातील आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर येत आहे। सांगली भाजपामध्ये अंतर्गत पातळीवर एक मोठ्या सत्ता बदलाला सुरुवात झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली भाजपचं पालकत्व आता एका नव्या आणि आक्रमक शिलेदाराकडे सोपवलं आहे। सांगलीचे सध्याचे पालकमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांना थेट ओव्हरटेक करत आमदार जयकुमार गोरे यांनी सांगली जिल्ह्यातील भाजपाची संपूर्ण सूत्रे आपल्या हाती घेतल्याचं दिसत आहे। चंद्रकांत पाटील यांच्यासारखा दिग्गज आणि अनुभवी नेता सांगलीत ठाण मांडून असतानाही अचानक जयकुमार गोरे यांच्याकडे सांगलीची धुरा जाणे हा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे। या अनपेक्षित बदलामुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात आता एकच खळबळ उडाली असून फडणवीसांचा हा नेमका प्लॅन काय आहे याच चर्चांना उधाण आलं आहे। याबाबतच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, आता प्रश्न असा उपस्थित होतो की चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या संकट मोचकावर ही वेळ का आली? तर याच्या मागे आहे सांगली जिल्ह्यातील भाजपाची झालेली राजकीय घसरण आणि मित्रपक्षांमधील वाढलेली तीव्र नाराजी। ही दोन कारणं असल्याचं सांगितलं जातं। चंद्रकांत पाटील यांनी 2014 पासून सांगलीत भाजपा मजबूत करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली होती। आता यात शंका नाही, त्यांच्याच रणनीतीमुळे जिल्हा परिषद आणि मनपात भाजपनं पहिल्यांदाच एक हाती सत्ता मिळवली होती। पण गेल्या 2 वर्षात परिस्थिती बदलली। चंद्रकांत दादांनी घेतलेल्या काही एकतर्फी राजकीय भूमिकांमुळे महायुतीतील घटक पक्ष म्हणजेच एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपापासून प्रचंड दुरावल्याचं बोललं जातं। स्थानिक निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांना मिळालेल्या वागणुकीमुळे भाजपा विरोधी वातावरण तयार झालं। परिणामी महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असतानाही भाजपाला सांगली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवता आलं नाही आणि ते थेट महाविकास आघाडीच्या पारड्यात गेलं। एवढंच नाही तर जिल्ह्यातील 11 नगरपालिकांपैकी केवळ आटपाडी आणि जत या 2च ठिकाणी भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आला। या लागोपाठ लागलेल्या राजकीय धक्क्यांमुळे आणि स्थानिक सत्ता केंद्रांवर वर्चस्व गमावल्यामुळे चंद्रकांत दादाबद्दल पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर मोठी नाराजी निर्माण झाली होती। चंद्रकांत दादाबद्दलची हीच नाराजी ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा आणि सोलापूरचे नेतृत्व करणाऱ्या राजकुमार गोरे यांना थेट सांगलीच्या मैदानात उतरवलं आहे। गोरे हे मूळचे साताऱ्याचे असून मान खटावचे आमदार आहेत, तरीही त्यांच्या सांगलीतील वावर थेट फडणवीसांच्या आदेशावरून होत असल्याचं बोललं जातं। साताऱ्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशानंतर गोरेंवर फडणवीसांचा विश्वास प्रचंड वाढला आहे। समोरच्या नेत्याला आरेला कारे म्हणण्याची आणि प्रसंगी साम दाम दंड भेद या सर्व मार्गांचा वापर करून सत्ता खेचून आणण्याचं अद्भुत राजकीय कौशल्य गोरे यांच्याकडे आहे। याची प्रचिती नुकतीच विधान परिषद निवडणुकीत आली, जेव्हा गोरे यांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये योग्य वेळ साधून धैर्यशील कदम यांना विजयी करून दाखवलं। आता गोरे यांनी स्वतः जाहीर घोषणा केली आहे की मी मिरज पंचायत समिती आणि सांगली जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आणण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल। यावरून स्पष्ट होतं की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांना सांगलीत कोणताही धोका पत्करायला नाहीये आणि म्हणूनच त्यांनी मवाळ रणनीती बाजूला ठेवून गरजेची आक्रमक शैली निवडली आहे। सांगलीतील हा सत्तेचा नवा थरार महायुतीला नवजीवन देणार की अंतर्गत वाद वाढवणार, याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र।